स्टार्ट. हां, तर आम्ही ही गोवेकर मंडळी जी मूळची गोव्याची असताना कराचीला स्ट्राईक झालेली होती. त्याच्यापैकी बानोडकर, सोडणकर, पेडणेकर, लोटलीकर, साळकर ही मंडळी एकत्र आली उल्हासनगर 4ला, 4 नंबर, आणि एका मोठ्या बराकमध्ये राहायला आले जवळजवळ. त्यावेळी तिथे काही साधनं नव्हती कसलीच. तर कोणालाही काही कामधंदा नाही, नोकरी नाही, शाळा लांब, कॉलेज लांब. तर मग वेळ कसा घालवायचा, काहीतरी सत्कारणी लागावं म्हणून आम्ही काहीतरी गायचं म्हणून एकत्र जमलो आणि एका जागेत बसून हाताने टाळ्या वाजवून काहीतरी भजन म्हणायला लागलं. जसं येते तसं मोडकं तोडकं. कोणालाही पाठांतर नव्हतं, पण हळूहळू मग नंतर अभ्यास करून शिकत गेलो आम्ही. तर सुरुवातीला आमच्याकडे कसलंच वाद्य नव्हतं. मग हळूहळू तबला आला. दादरला कुठेतरी तबलजी मोठे प्रख्यात आहेत त्यांच्याकडून आणला तबला, आणि 2 तऱ्हेचे तबले आणले, एक स्वराचा आणि एक मध्यम. आणि तबल्यावर आम्ही गायला लागलो आणि टाळ वाजवायचे, हाताने टाळ्या वाजवायचे. त्यानंतर मग हळूहळू जसं आमच्याकडे आर्थिक आमची उन्नती झाली, मग आम्ही टाळ विकत घेतले. त्यानंतर हार्मोनियम विकत घेतली, पायपेटी विकत घेतली. असं करत करत आम्ही भजनाला एक चांगलं मूर्त स्वरूप आणलं. आणि कालिका कला मंडळ असं एक मंडळ आम्ही स्थापन केलं, त्याचा बोर्ड लावला, आणि ते नंतर त्याचं रजिस्ट्रेशन पण झालं नंतर काही वर्षाने. तर सुरुवातीला आम्ही दर शनिवारी हे भजन करायचो. एक करमणूक म्हणून म्हणा, मानसिक शांती म्हणा, कारण एकदम एक देश सोडून आम्ही दुसरीकडे आलो आहे, काही माहिती नाही मुंबईची असं. तर सर्वांनी मिळून दर शनिवारी बसून रात्री 9 किंवा 9:30, 10ला सुरुवात करायची. 1-2 तास भजन म्हणायचं आणि मग आपापल्या घरी जायचं. त्यानंतर काही दिवसांनी आमच्या काही आवडीचे लोक होते नाटकी, त्यांना नाटक करावं असं वाटलं. त्याच्यात एक विष्णू जोडणकर, म्हणजे ते आमचे भाऊजीच होते, आता ते नाही आहे जिवंत. त्यांना फार आवड होती. त्यांचे मोठे बंधू वासुदेव, त्यांनाही आवड होती. आणि त्यांचे जे वडील होते भिकू चोडणकर, ते दिग्दर्शन करायचे. कारण ते मूळचे गोव्याचे असल्यामुळे त्यांना गोव्याबद्दल, नाटकाबद्दल त्यांना माहिती होती. त्या मानाने आम्हाला नाटकाबद्दल काही माहिती नव्हती. आणि आम्ही आमच्यातले जे उत्साही लोक होते ते दादरला जाऊन एखादं चांगलं पुस्तक आणायचे ऐतिहासिक, आणि त्यात मग पात्र योजना कशी करायची, स्त्रीपात्र कोणाला द्यायचं, असं सगळं ठरवून आम्ही ते त्याच्या तालमी घेऊ लागलो. आणि तालमी घेताना हे जे भिकू आबा चोडणकर होते ते दिग्दर्शन करायचे. माझा मोठा भाऊ घनश्याम बानोडकर हा सुद्धा गाण्याबद्दल फार उत्साही होता, की भजनं केली पाहिजे, चांगल्या पद्धतीने मंडळ नाव झालं पाहिजे उल्हासनगरला. ह्या दृष्टीने त्यांनी खूप प्रयत्न केले. आणि तो एक आमच्या मंडळाचा एक आधारस्तंभ म्हणा होता. आणि त्यानंतर माझा धाकटा भाऊ रमेश, हे दोघेही आता हयात नाहीत. तर अशा रीतीने तो पण गाणारा होता, धाकटा भाऊ गाणारा होता, पेटी वाजवायचा. मोठा भाऊ पण गायचा, पेटी वाजवायचा. आणि नंतर हळूहळू शिकत गेले इतर लोक पण पेटी वाजवायला. आणि त्यात मग चंद्रकांत चोडणकर हा एक हुशार आमच्यात एक सभासद होता. तो उत्तम पेटी वाजवायचा, तो सुद्धा कराचीचा. त्यांनी खूप साथ केली आम्हाला भजनामध्ये, गाण्यामध्ये.
नाटकामध्ये नाटकाची गाणी बसवायची, त्याची चाली बसवायच्या आणि ऑर्गन समोर ठेवून तो नाटकं आम्ही समोर करायचो. तर अशा रीतीने नाटकाची आणि भजनाची ही आम्ही खूप प्रयत्न केला आणि नावलौकिक मिळवलं आणि उल्हासनगरला आमचं मंडळ तसं प्रसिद्ध झालं. तसं इतर आणखी कोणी मंडळ नाहीच आहे उल्हासनगरला. काही होते पण ते काही कालांतराने ते बंद झाले. पण आमचं अजूनही चालू आहे. आमची मंडळाची इमारत झाली. आता तिथे आम्ही ते रेंटवर देतो लग्नासाठी किंवा आणखी काही साखरपुडा असेल, छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी आम्ही रेंटवर देतो. आणि अशा रीतीने ते मंडळाचं एक 75 वर्ष पूर्ण झाली आता.